साईमय सकाळ भटवाडी साई दर्शन पालखी सोहळ्याचा 8वा दिवस म्हणता म्हणता शिर्डी जवळ आली. तर आता लगभग आपण बघायला 30 ते 40 किलोमीटर लांब या ठिकाणी शिर्डी आहे. आता दुपारचा मुक्काम असेल वावीगाव आपण पातेरगाव इथपर्यंत आपला दुपारचा पालखीचा मुक्काम असेल. तर चला जाव्या साई दर्शनाला. मला सद्गुरू साईनाथ महाराज की जय. आरती घ्या, आरती घ्यायची, आरती आहे बाबा की आरती घ्या, आरती घ्या.
ओम श्री साईनाथाय नमः. 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 व्हिडिओ काढतोय पुढून असा पाठी आहे. पीछे पीछे में हो गया. साईराम पण दोन बघाल ना ते सकाळचा नाश्त्याचा हॉल्ट आहे. अगदी आता नाश्त्याचे थांबले तर चला नाश्ता करूया. भटवाडी साईदेशन पालखीचा 8वा दिवस आणि आज पालखी पातेरे गाव या ठिकाणी मुक्कामाला आहे. या ठिकाणी आम्ही आता हा हॉल्ट आला. आपण बघताना या हॉलला भाकरीचा हॉल्ट असं म्हणतात. या ठिकाणी दुपारच्या जेवणामध्ये आपण बघाल ना झुणका भाकर भेटते. तर खूप प्रसिद्ध असा हॉल्ट आहे भटवाडी साईदेशनसाठी. चला जाऊया आतमध्ये आणि साईंचं दर्शन पण करूया. बोला सद्गुरू साईनाथ महाराज की जय. दादा जय साईनाथ. पालखीनं आपली मुक्कामाला आहे तर पातेरे गावा समोर. आणि आपण या ठिकाणी ना गावडे साई भक्त यांच्याकडे आपण ना मुक्काम आहोत दुपारच्या. दरवर्षी आपल्या या ठिकाणी मुक्काम असतो. तर दरवर्षीप्रमाणे आम्ही ह्याही वर्षी अच्छा रोहितदारांच्या घरी आलोय. अच्छा आम्हाला म्हणजे कमसे कम आम्ही एक 7-8 वर्ष झालेत की आम्ही बापरे. इकडे येतोय. अच्छा आणि ही फॅमिली खरोखरच आमची साई सेवा चांगली होती आमच्या अच्छा ग्रुपसाठी. अच्छा आता आमची पोरं विश्रांती करत आहेत. अच्छा बाकी सर्व माहिती तुम्हाला आम्ही दादा देते. ओके. बघायला ना आपण 12 ते 15 किलोमीटर अंतर उरलं शिर्डीपासून आम्ही दूर आहोत. तर आजच्या रात्रीचा मुक्काम असेल. प्रवास असेल पहिला प्रथम पातेरेगाव ते पोहेगाव असा प्रवास आहे. आणि रात्रीचा मुक्काम आहे पोहेगाव या ठिकाणी. आणि नंतर संध्याकाळी 7 वाजता खंडोबा मंदिरामध्ये आरती आहे. तर चला जाऊया साई दर्शनाला. बोला सद्गुरू साईनाथ महाराज की जय. च्या घरी आम्ही गेले ना लगभग 5 ते 6 वर्ष येतो. या ठिकाणी झोपण्याची आणि आंघोळीसाठी उत्तम अशी सोय असते. तसेच दुपारी जेवणामध्ये या ठिकाणी झुणका भाकर भेटते. तर वेगळं एक नातं आहे. आणि दरवर्षी आम्ही या ठिकाणी येतो. आपुलकीने येतो.
मोरे आमच्या संघात आहेत. तर महेश, काय वाटतं? लगभग 8 दिवस आपण सतत चालतोय, पायवारी करतोय. आता लगभग उद्या दर्शनाची आपल्या मनात उत्सुकता आहे बाबांना भेटत, त्याबद्दल काय सांगशील? खूप काही उत्सुकता आम्हाला. आता आमचे 8 दिवस आम्हाला कसे गेले आम्हाला समजलं नाही. अच्छा आणि आता आमची वारी चालली आहे खंडोबाच्या मंदिरच्या दिशेने. अच्छा तर आम्हाला तिथे खूप सारा जल्लोष करायचा आहे अच्छा. खंडोबाच्या मंदिराच्या तिथे तळीवरून. सुमधुर आवाज संतोष जाधव. तर आपण 8 दिवस पदयात्रा करून आता आपण शिर्डी आलो. लगभग आय थिंक 15 ते 18 किलोमीटर शिर्डी उरले. तर मनामध्ये किती उत्सुकता आहे साई दर्शनाची? उत्सुकता आम्हाला तर वर्षभर असते. अच्छा आणि ह्या पायीवारी तर आम्हाला फक्त निमित्त आहे बाबांना भेटण्यासाठी. अच्छा साई दर्शन सेवा संस्थेच्या मार्फत आम्ही वारी अच्छा. पूर्ण करतो दरवर्षी. अच्छा ही वारी आम्ही लगभग एक 20 वर्ष झाली असतील आमच्या पदयात्र्यांना, आमच्या ग्रुपसाठी. अच्छा तर आम्ही काही नवीन पदयात्री घडवतो कारण की अच्छा. आम्ही चालतोय तसंच अच्छा. साई वारी सर्वांनीच करावी. अच्छा. बाबांची दर्शनाची आज सर्वांनाच लागावी. अच्छा. अजून ही आज अशी लवकर होणार नाही कारण की अजून 18 किलोमीटर बाकी आहे. अजून एक मोठा प्रश्न की आता उद्या साईंचं दर्शन होईल, परवा आपण मुंबईला जाल, तर मनात कुठे हुळून तर आलं की बाबा 8 दिवस आपण 9 दिवस अशी तर की राहणारच आमच्या असं मन लागेल का कामामध्ये किंवा असं काही असं होईल का? आता हे तर आम्हाला एक महिनाभर तर आमच्या मनात तेच असणार आहे. आम्ही मित्र लोक सर्व अच्छा ते साई बंधू सर्व आम्ही चालतोय पदयात्रेत. आमचा जो साई मित्रांचा जो ग्रुप आहे आवड साई त्या पालखी. ग्रुपमध्ये- आवड साई ग्रुपमध्ये ते अजून महिन्याभर तरी आमचे ते फोटोज, अच्छा काही आठवणीच आमच्या चालू असतील. अच्छा काही आमच्या घडलेले काही प्रसंग आहेत ते आमचे डिस्कस अच्छा. होत असतात. अच्छा त्यामुळे तो 1 महिना आमचा त्याच्यामध्ये जातो. अच्छा. त्याच्यानंतर 2 महिन्याच्या यानंतरला आम्हाला 2 महिने झाल्याच्या नंतरला परत आम्हाला वर्षभराची परत प्लॅनिंग चालू होते आमची. धन्यवाद दादा. ही आमची साईवारीची हे आहे ना की असं समजू नका की आम्ही 9 दिवसाचंच फक्त करतो. अच्छा ही वारी आम्हाला पूर्ण वर्षभर आम्ही चालवत असतो. अच्छा त्यामुळे आता जोपर्यंत आम्हाला बाबांचं दर्शन होत नाही तोपर्यंत ह्या वर्षाची वारी संपणार नाही. अच्छा. ओम साई. धन्यवाद. साईनाथ महाराज की साई बाबा की तळे भंडाराच्या या ठिकाणी होणार आहे. तर चला जाऊया मग आतमध्ये आरतीला.
थांबा 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 पुढे पुढे थांबा थांबा काय केलंय आता आपण मुलापासून इथपर्यंत आलो तेव्हा तुझं मान्य आहे का म्हणजे ना हा बस सगळं व्यवस्थित आहे ना खाली